निघतायत त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतील. पहिला चेंडू ओमकार, यावेळेला चेतन पवार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलकेच ग्लान्स केला फटका आपण पाहतोय. चेंडूवर सिंगल अर्जित करतोय राहुल काळ. स्वतःचं आणि संघाचं खातं त्या ठिकाणी खोललं जात आहे. एकेरी धाबेनिशी धावसंख्येचा श्री गणेश या धावांचा शुभारंभ त्या ठिकाणी केला जातोय. राहुल काळच्या बॅटमधून निघणारी पहिली धाव. उलटा चेंडू, यावेळेला मात्र अक्रॉस द लाईनचा हा फटका, फुल टॉस बनवून खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप पांढरी क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकवट चेंडू निघतोय दुहेरी धावेसाठी. हो हो, यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुलदीप पांढरी याचं मात्र प्रोटेक्शन खराब म्हणावं लागेल. ओंकार डोईफोडेचा प्रयत्न करावा निश्चित स्वरूपाने, आणि प्रयत्न हे शेवटपर्यंत करावे लागतील, कारण समोरच्या संघाचा विचार केला तर दोन तगडे नामी खेळाडू सध्याच्या घडीला बॉक्स टाईप क्रिकेट रोल महत्वाचा होता. आणि त्या सामन्यात आपण पाहिलं तर गोट्या कांबळीच्या बॅटमधून ज्या धाबा निघाल्या त्या बोनस म्हणाव्या लागल्यात. यावेळेला देखील तशाच पद्धतीची फलंदाजी गोट्याला देखील करावी लागेल. स्टेप आउट, आक्रमण करण्याचा निर्धार आपण पाहिला. टॅपमध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास घडतोय. धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन घडतंय. धावसंख्या पोहोचते ती 5 धाबा. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू 5 धाबा हे आत्ताचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 5 धाबा हे लक्ष आत्ताचं बनलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा चेतन पवार राहुल काळसाठी यावेळेला देखील आपण पाहतोय. मैदानावर चेंडू निघतोय. टॅपमध्ये घोषित क्षेत्रामध्ये अजून एक धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या पराभरला पाहायला मिळते ती अर्थातच 6 धावा. लिगल डिलिव्हरी येणं गरजेचं दिसतंय, आणि गोलंदाजी एंडकडून सांगतीचा चेंडू घेऊन ओम या ठिकाणी चेतन पवार शरीरभेदी चेंडू. पुन्हा एकदा कुलदीप पांढरी, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. यावेळेला गोट्या कांबळीच्या माध्यमातून आणि राहुल गावच्या माध्यमातून दोन्ही फॅक्टर धावून काढलेली एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी आपण पाहिलं तर 7 धावा या पहिल्या षटकाखेरीज पेक्षा राहील. त्यार्थात ओमकार डोईफोडे, निखिल शिंदे आणि सगळ्या खेळाडूंकडनं हो 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 हो, हा चेंडू आपण पाहतोय थोडासा खाली राहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर राहुल काळची आपल्याला पाहायला मिळते. सुरेख ड्राईव्ह केलेला फटका, टॅपमध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, एकेरी धाव. धावसंख्या 8. पहिला चेंडू समाप्त होतोय. 8 धावा एका चेंडू नंतर 8 अशी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. मैदानावर ओमकार डोईफोडे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. एका चेंडूचा खेळ झालेला समाप्त. धावसंख्या पोहोचले 8 धावा. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो ओमकार. स्ट्राईकवर असेल राहुल काळक. उलटा चेंडू, आक्रमण करण्याचा निर्धार. थोडीशी फ्लाईट दिली होती. मोठ्या फटक्याच्या आहारी गेलेला राहुल बळी ठरतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्ली ब्रेक थ्रू म्हणावा लागेल आपल्या संघासाठी. ओंकार पुन्हा एकदा उलटा चेंडू. छोटू मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. छोटू मेस्त्री मॅनफार्म भैरववाडी कुडाळ एक धाव त्या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर डोईफोड्याचा आपण पाहिलं तर 3 चेंडू समाप्त झालाय. 3 चेंडू, चौथा चेंडू असेल. हो हो हो, पुन्हा एकदा थोडीशी चेंज ऑफ पेसची लाईन आपल्याला पाहायला मिळते. थोडासे गती परिवर्तन केलेला हा चेंडू. गोट्या कांबळी त्यावर फसतोय. 10 धावा. संघ पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये 6 धावांवर. पुन्हा एकदा खराब चेंडू. ओमकार, जे 4 चेंडू आपण योग्य जागेवर योग्य लाईन लेंथे फेकले ते मात्र आता कुठेतरी चुकी होते, आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे. निश्चितच चेंडू जे अवांतर फेकला त्यावर येणं एक्स्ट्रा त्या ठिकाणी 1 धाव. टोटल 2 धावा बोनसच्या मदतीने. हो हो हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडू येतोय. खराब लाईन. आता दबाव आहे, कारण आपण पाहतोय समोरच्या बाजूने गोट्या कांबळी खेळतोय मैदानावर. जोपर्यंत मैदानावर गोट्या कांबळी उभा आहे तोपर्यंत मात्र निर्धास्त नसेल संघ. तो अर्थातच गणेश स्मृती कुंभार माठ. हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला हा फटका चेंडूवर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एकेरी धावेनिशी 5वा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या 14 धावा. 5 चेंडू 14 धावा हे समीकरण. ओमकार डोईफोडे ऑफ कटरचा वापर केलाय. स्टेप आउट होऊन सुंदर फटका. कव्हर रिजन मध्ये 1 धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 15 धावांवर. छोटू मेस्त्री ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने गोट्या कांबळी आहे सज्ज मैदानावर, आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर तरी, आणि ही जबाबदारी स्वीकारावी लागेल विराज वस्ताला. अजून एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा असा विराज वस्ता आपल्याला पाहायला मिळतोय, जो बॅटिंग मध्ये देखील चांगलं फलंदाजी करतो. गोलंदाजी देखील चांगली गोलंदाजी, आणि क्षेत्ररक्षणात देखील चांगलं क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने ऑलराऊंडर खेळाडू आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स यावेळेला मात्र आपण पाहतोय. अनियमितता आहे थोडंसं. आपण पाहिलं तर कधी चेंडू खाली राहतोय, कधी चेंडू उसळताना पाहायला मिळतोय. त्यावर बॅलन्स साधणे, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर टिकवणे ही कला आहे, आणि ही कला निश्चितच आत्मसात आहे ती गोट्या कांबळी याला.
पुन्हा एकदा सुरेख फटका ड्राईव्ह केला तो राहुल काळप बाद झाल्याचं दडपण कुठेही दिसत नाहीये गोट्या कांबळीच्या चेहऱ्यावर जर आपण विचार केला तर अनेक स्पर्धांचा अनुभव आहे. आपण पाहिलं तर अनेक खेळी अनेक स्पर्धा गोट्या कांबळीने देखील गाजवल्यात. अतिशय सुरेख फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी अष्टपैलू हा देखील खेळाडू आहे. निश्चितच मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडीचा स्टार आणि गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ज्याची ख्यातिकीर्ती आहे असा गोट्या कांबळी आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने विराज वस्त हा चेंडू ऑफकटरचा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा एकदा नजर पहा. चेंडूवर आपण पाहतोय मैदानावर सिंगलवरच त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन केलं जातंय. मोठ्या फटक्यांच्या आहारी न जाता एक एक धाबा घेत धावसंख्या पुढे सरकवली त्या फायटिंग टोटल म्हणावी लागेल. विराज वस्त पुन्हा एकदा हलकेच काही केलेला फटका आपण पाहतोय. सुंदर ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्ह मध्ये हा फटका कन्वर्ट करतोय. चेंडूवर सिंगल येतोय. एकेरी धाब्यानिशी पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्थिरावली 21 धावा. युवा खेळाडू युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो हो आक्रमण केलं हरेश दिचवलकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण हरेश उर्फ बंटी दिचवलकर स्क्रीनवर पाहायला मिळतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमकता हे बचाव आणि आता मात्र प्रयत्न होणार आहेत. अटॅक होणार आहे. डिफेन्स करण्याची तयारी ठेवावी लागेल गणेश स्मृती कुंभार माठ संघाला. विराज वस्त असेल चेतन पवार असेल बंटी त्यानंतर आपण विचार केला तर निखिल शिंदे असेल ओमकार डोईफोडे असेल या सगळ्या खेळाडूंना सजग आणि जागृत राहणं गरजेचं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूने आता मात्र गोट्या कांबळी ह्या चेंडूवर लेंथला भापली जाते. यावेळेला आक्रमण केलं तर पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निखिल शिंदे येतोय. ओमकार कामतेकरचा लक्ष नव्हता. आपण पाहिलं तर चतुर अशी फलंदाजी करण्यासोय विजापूर एक्सप्रेस अर्थातच उमेश धल्लोर आणि साथीला असेल मांजरी स्ट्राईकवर गोट्या कांबळी नावाचा फलंदाज. 3 चेंडूंचा केस समाप्त होतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक. हो आक्रमण केलं. सुंदर क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल आणि टाळ्यांचा गजर देखील होतोय. कुलदीप पांढरीसाठी युवा खेळाडू आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मैदानावर युवा खेळाडूंचा बोलबाला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोट्या कांबळीचा हा फटका संभाव्य चौकार त्या ठिकाणी रोखला जातोय. चला एक मिनिट पंच आहेत पंच योग्य तो निर्णय देतील. चला विनंती आहे. संगतीचा चेंडू घेऊन धावसंख्या स्थिरावली 24 धावा. शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका बाहेर पडेल का पाहावं लागेल. मात्र येताना दिसत नाही. आपण पाहिलं तर चला पंच आता निर्णय द्या. आपल्याला विनंती असेल. एकच धाव आहे त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर एसट्या त्या ठिकाणी उचलले गेलेत. अर्थात आपण पाहिलं मैदानावर तर फलंदाज बाद होतोय. एकेरी धाब्यानिशी धावसंख्या बदलली गेली आहे. धावसंख्येचा स्कोर कार्डवर धाबा जमा झाल्यात. त्याचं लक्ष असेल येणारे 24 चेंडू आणि 26 धाबांची गरज. चेंडू 26 धाबांचं लक्ष. विराज वस्त आणि नॉस्टाग यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार डोईफोडे 2 मालवणचे धुरंधर खेळाडू आवाज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने यावेळेला मात्र अनेक स्ट्राईक डाऊन्स आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत पाटील यावेळेला आपण पाहतोय फसलाय. अनिकेत पाटील यशांच्या मागे जीवनदान मिळावं लागेल. ते अर्थातच विराज वस्तला ओमकार डोईफोडे 26 धाबांचं लक्ष आहे. 26 धाबांचा पाठलाग आहे आणि या 26 धाबांचा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवर एक धाव घेणं एक क्रमप्राप्त दिसतंय. ते अर्थातच ओमकार डोईफोडे असो किंवा विराज वस्त असो त्या ठिकाणी हाताळतोय. आपण पाहतोय पहिल्या षटकात मध्ये ही स्पर्धेतील पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू समाप्त झालाय. दुसरा चेंडू घेऊन राहुल काळप. यावेळेला मात्र ओमकार डोईफोडेसाठी चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीने हा चेंडू वळवला जातोय. जसे चेंडू निर्धाव येतील तसा वाढणारा दबाव आपल्याला पाहायला मिळू शकतो मैदानामध्ये. काही खेळाडू आपण पाहिलं मैदानावर दबावामध्ये बिखरताना तर काही खेळाडू हे दबावामध्ये निखरताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिखरून चालणार नाही आहे. निश्चितच ओमकार डोईफोडेला निखरून दाखवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने राहुल काळपला देखील तोच सल्ला असेल. मैदानावर जरी धाबा आपल्या बॅट मधून कमी आल्या असतील तरी देखील गोलंदाजी कर्तव्य आपल्या संघासाठी या ठिकाणी येतोय. रोटेट केलेली स्ट्राईक विराज वस्त. नॉन स्ट्राईकला पुन्हा एकदा ओमकार हलक्या हाताने हा ड्राईव्ह केला फटका अक्षय गावडे येतोय. स्क्रीनवर आपण पाहतोय मैदानावर अगदी वेगाने चेंडूवर ताबा मिळवतोय आणि परतीची फेकी केली गेली तोपर्यंत लिहिल्या एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन म्हणावं लागेल. स्कोर कार्डवर धावा जमा होत आहे. 4 चेंडू 3 धावा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओमकार डोईफोडे मगाच्या सामन्याचा हिरो आहे आणि आत्ताच्या सामन्यात देखील त्याला हिरो बनावं लागेल. कारण जबाबदारी आहे संघाच्या कर्णधारांनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली आहे ती आपल्याच हातात.
तर दुसऱ्या बाजूने सोहम तेजस स्पोर्ट्सला जर सामना जिंकायचा असेल तर कालांतराने त्या ठिकाणी विकेट घेणं गरजेचं दिसतं. यावेळेला मात्र अजिबोगरीब अशा पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तो विराज वस्तूच्या बॅटमधून चेंडूवर सिंगल अर्जित केला. तो एकेरी दाबेनिशी पहिलं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या स्थिरावली 5 धावांवर. त्याचं लक्ष असेल 26 धावांचं लक्ष. आता धावसंख्या बनली आहे ती 5 म्हणजे उरलेल्या 18 चेंडूत 21 धावांची गरज असेल. विराज वस्त समोरच्या दिशेने हलक्या हाताने ड्राईव्ह केला. तो चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल. एकेरी धाव एकेरी धाबेनिशी धावफलकावर पुन्हा एकदा परिवर्तन. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. चेंडूवर आपल्याला प्रयत्न करावे लागतील विकेट मिळवण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर ओमकार डोईफोडे आणि मालबोल संघाला या 17 चेंडूत 20 धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संघर्ष जारी आहे मैदानात. आपण पाहतोय मैदानामध्ये अनिकेत पाटील मॅनफ्रॉम लक्ष्मी कुडाळ. तर दुसऱ्या बाजूने ओमकार डोईफोडे मॅनफ्रॉम कुंभारमाठ मालवण. हो 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 यावेळेला मात्र लेग स्पिनचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळणारा आणि बसा घेणारा चेंडू ओमकार डोईफोडे सोडण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या क्षणी खेळणं पसंत केलंय. एकेरी धाव एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन. धावसंख्या 7 धावा बनल्यात मैदानावर. अनिकेत पाटीलचा पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस बनवून खेळलाय. चेंडूवर सिंगल. एकेरी धाव मिळेल. एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली गेली. आता मात्र 8 धावांवर. जर पाहिला तर आतापर्यंत 3 सिंगल आले. 3 चेंडू खर्च झालेत आणि या 3 चेंडूवर 3 धाबा देखील आक्रमण केलं. यावेळेला मात्र राहुल काळचं क्षेत्ररक्षण बिघडलंय. यावेळेला आपण पाहतो प्रोटेक्शन देखील थोडंसं उशिरा येत आहे. या 2 धाबा मिळतील. 2 धाबेनिशी धावसंख्या दुहेरी अंकात अर्थातच 10 धाबांवर. तर 2 धाबा दिल्या देखील जात आहेत. पुन्हा एकदा मैदानावर अनिकेत पाटील. स्ट्राईकवर ओमकार. उलटा चेंडू आक्रमण केलं तर यावेळेला देखील गोट्या कांबळीला भेद. चेंडू निघतो दुहेरी धाब्यासाठी. हा फॉर्म आहे निश्चित स्वरूपाने. आपण पाहिलं मैदानावर तर गोट्या कांबळी वर्सेस ओमकार डोईफोडे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहिलं तर यापूर्वीच्या चेंडूचा चेंडू असेल अनिकेत पाटीलच्या षटकामधील. आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण चढवला तर यावेळेला मात्र फटका. चेंडूवर सिंगल म्हणावं लागेल. एकेरी धाव एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली 13 धावांवर. धुवांची आवश्यकता. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय मैदानावर. विराज वस्त समोर असेल मॅनफ्रॉम वालावल सुशील बंगे. यावेळेला मात्र वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एकेरी धाव त्या ठिकाणी आरामात पूर्ण केली आहे. या एकेरी धाबेनिशी धावसंख्या पोहोचते ती 14 धावा. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 11 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. ओमकार डोईफोडेच्या बॅट मधून आलेले बॅक टू बॅक 2 फटके. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा प्रेशर रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील प्रेशर खाली गोलंदाजी करताना सुशील बंगे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सरते शेवटी आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी. 1 धाव एकेरी धाबेनिशी धावसंख्या 15 धावांवर. इसके भैरवाडी सुशील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर ओमकार डोईफोडे. फुल लाईन मध्ये हा चेंडू ऑन साईडला दिशा दाखवली आहे. चेंडूला फक्त गाईड केलंय. आपण पाहिलं तर 1 धाव मिळाली आहे. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन म्हणावं लागेल. धावसंख्या आता मात्र 16 धाबा. उरलेले 9 चेंडू आणि 6 धाबांची गरज. सामना क्षेत्ररक्षकांची सुयोग्य साथ. गोलंदाजींची अतिशय सुंदर गोलंदाजी सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाकडून. पुनर्लिंगचा चेंडू आपण पाहतोय मैदानावर. गोट्या कामी येतोय. वाऱ्याच्या वेगाने चेंडूवर ताबा मिळवला जातोय. आणि पंचांकडे आपण पाहिलं तर नऊची मांग त्या ठिकाणी केली होते. पायच्या पंच त्या ठिकाणी कोणता निर्णय देत आहेत हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहत आहे. चर्चा आणि सल्ला मसलत होते पंचांबरोबर आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला फटका आपण पाहतोय. पॉईंट रिझन मध्ये चेंडूचा प्रवास घडतोय. चेंडूवर सिंगल येईल. एकेरी धाबेनिशी आता मात्र 5 चेंडू समाप्त झाले आहेत. या 5 चेंडूवर 5 धाबा खर्च करतोय सुशील आणि धावसंख्या पोहोचली ती आता 18 धाबांवर. 18 धाबा. पुन्हा एकदा विराज वस्त मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या चेंडूवर काहीतरी कमाल धमाल आणि बेमिसाल करेल का सुशील बंगे. हो 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 यावेळेला मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अवांतर धाव येते. कमाल धमाल बेमिसाल न होण्यापेक्षाही या ठिकाणी वाईट चेंडू आलाय जो निश्चित स्वरूपाने आपण पाहिला तर गणेश स्मृती कुंभारमाठ संघासाठी बोनस असेल. या अवांतर धावा फ्री गिफ्ट म्हणावे लागतील. बोनस म्हणावे लागतील. या बोनसच्या मदतीने धावसंख्या मात्र हळूहळू पुढे सरकली आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलेला हा फटका. चेंडूवर सिंगल येतोय. एकेरी धाव एकेरी धाबेनिशी षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि या षटकात तब्बल 7 धावा खर्च केल्या सुशील बंगेने. धावसंख्या स्थिरावली 20 धावांवर. उरलेले 6 चेंडू. विजयाचं लक्ष असेल 6 धावा. मार्गदर्शक तारणहार
म्हणून गोट्या कांबळी मैदानावर येतोय आणि तो प्रयत्न पूर्ण केले जातील का पाहावं लागेल. यावेळेला मात्र टॅपचा फटका राहुल काळे. प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळू शकतो. पाहायचा मैदानावर सामना टाय होतोय की एकतर्फी सामना त्या ठिकाणी विजय केला जातोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा टॅप मध्ये विराज वस्त सुरेख फटका खेळतोय. पॉइंट रिझन मध्ये 1 धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन म्हणावं लागेल. 22 धावा. चेंडू 4 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोठ्या कांबळी दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू फेकण्यासाठी स्ट्राईकवर विराज वस्त. फुलर लेन मध्ये सुंदर फटका बॅटच्या मधोमध खेळला जातोय. अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल. मिडल ऑफ द बॅट चांगलं टायमिंग परफेक्ट एलिव्हेशन देखील चेंडू गाठतोय. कोशिश अध्यक्षित क्षेत्रामध्ये मिळते एकेरी धाव. उरलेले 3 चेंडू आणि विजयाचं लक्ष 3 धावा. येणारे 3 चेंडू 3 धावांचं समीकरण कशा रीतीने पार केलं होतंय ते देखील पाहणं उत्सुकतेचं राहतंय मैदानाच्या आतमध्ये. एखादा चेंडू डॉट आला तर निश्चित स्वरूपाने सामन्यावर रंगत आणि रंजकता वाढेल. कुडाळ या संघाचा दबदबा प्रस्थापित करतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज. विराज वस्त गोलंदाजी यांकडून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कोट्या कांबळी मॅन फॉर्म लक्ष्मीवाडी कुडाळ. ओहो टॅपचा फटका रनआउटची संधी असेल. राहुल काळप आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाकडे अपील केलंय. पंचांचा निर्णय काय येतोय त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतील. पंच त्या ठिकाणी बंटी परत ताकद कोणता संघ त्या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब करतोय हे देखील पाहणं. डोल फोडे मॅन फॉर्म मालवण कुंभार माठ. हा चेंडू वळवण्याचा प्रयत्न. लेग ब्रेकचा वापर केला जातोय. शोध करण्याचा प्रयत्न. फसलेला प्रयत्न. गोट्या कांबळीचा चमत्कार मैदानामध्ये. डीजे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जर आवडला असेल तर निश्चित स्वरूपाने टाळ्यांचा गजर करूया. शेवटचा चेंडू 2 धावांची गरज. सामना टाय होईल का पाहणं उत्सुकतेचं राहते मैदानाच्या आतमध्ये. गोट्या कांबळी पुन्हा एकदा चमत्कार घडवेल का की निखिल शिंदे एखादा मोठा फटका. आत्मविश्वासाचा खेळ पाहणं उत्सुकता आहे.